की गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी या भारत देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि पाकिस्ताननं ज्या काही कुरघोडी केल्या होत्या त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्युत्तर आपल्या देशाच्या सैन्यानं दिलं म्हणून जगभरामध्ये आपल्या सैन्याचं कौतुक केलं जात आहे। पण सगळं हे युद्धजन्य परिस्थिती असताना तुर्की या देशानं पाकिस्तानचं समर्थन केलं होतं आणि पाकिस्तानला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती। ज्या देशानं पाकिस्तानला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली त्या देशातल्या काही कंपन्या आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या जिमावर पैसे कमवत होते आणि त्याच्यातली महत्त्वाची कंपनी जी आहे तिचं नाव सेलेबी नावाची कंपनी आहे। ही देशातल्या 7 एअरपोर्टवर ग्राउंडिंगचं जे काम असतं ते करत होते, त्याच्यातनं पैसा कमवत होते आणि पैसा कमवून नेल्यानंतर तो आपल्या विरोधामध्ये खर्च कसा करत होते हे देखील परवाच्या आपल्या काही प्रसंगांमधनं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। मी विशेषतः शिवसेनेचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, आमचे शिवसेनेचे मुंबईचे विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतो की छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही सेलेबी नावाची कंपनी 5 ते 6 हजार लोकांसोबत काम करत होती आणि पैसे कमवण्याचा उद्योग करत होती। ज्या पद्धतीनं तुर्की देशानं भारताच्या बाबतची भूमिका पाकिस्तानसोबत जाऊन मांडली, अशा देशातल्या कुठच्याही कंपन्या महाराष्ट्रामध्ये राहू नये ही भूमिका शिवसेनेने स्वीकारली आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आंदोलन झालं। मी त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो की त्यांनी नुसतं आंदोलन केलं नाही तर ती तुर्की कंपनीबरोबर झालेला करार रद्द करण्यापर्यंत शिवसेनेच्या लोकांनी काम केलं, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं आणि त्या कंपनीला त्यांच्या देशामध्ये त्यांनी पळून लावलं। आता हा भाग झाला फक्त त्या देशानं आपल्या विरोधामध्ये काम केलं म्हणून त्याची कंपनी आपण बंद केली, पण शेवटी जे 5000 लोक काम करणारी होती ही देखील महाराष्ट्रातली होती, त्याच्यावर त्यांचं पोट होतं आणि म्हणून पुन्हा एकदा या विमान प्राधिकरणाच्या सगळ्या यंत्रणेबरोबर या सगळ्या मंडळींनी चर्चा केली आणि मला सांगताना आनंद होतोय की शिवसेनेच्या माध्यमातून पुन्हा 4500 लोकांना आहे त्या स्थितीमध्ये कंटिन्यू करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय विमान प्राधिकरणानं त्या ठिकाणी घेतला, म्हणून त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। आणि हे पत्रकार परिषद घेऊन सांगण्याचं कारण एवढ्यासाठीच आहे की ज्या देशानं आपल्या देशाच्या जीवावर पैसा कमवण्याचं काम केलं तो देश पाकिस्तानसोबत गेला, आपल्यावर कुरघोडी केली आणि त्यांच्याच कंपन्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जर काम करत असतील तर हे चालणार नाही। हा जो बाणा शिवसैनिकांनी दाखवला हा खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांशी निगडीत होता आणि म्हणूनच या पत्रकार परिषदेमधनं अशा कंपन्यांना मला स्पष्ट पद्धतीच्या सूचना करायच्या आहेत की आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या देशामध्ये येऊन तुम्ही पैसे कमवणार असाल आणि तो पैसा स्वतःच्या देशामध्ये नेल्यानंतर आमच्या विरोधामध्ये जर खर्च करणार असाल तर शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये पहिली ही झलक दाखवलेली आहे। त्याच्यामुळं अशा तुर्की कंपन्या जर महाराष्ट्रामध्ये कुठे काम करत असतील तर त्यांनी स्वतःहून निघून जावं ही सूचना करण्यासाठी आज ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आणि ज्यांनी ही घटना घडवून आणली ते आमचे मुरजीभाई आमदार देखील इथं उपस्थित आहेत आणि कुणाल सरमळकर देखील उपस्थित आहेत। शिवसैनिकांच्या माध्यमातून त्यांचं तर कौतुकच आहे, पण महाराष्ट्रामध्ये ही मुवमेंट केल्यामुळं ही तुर्की कंपनी देशाच्या 7 विमानतळावर जी काम करत होती त्या 7ही विमानतळावरचा करार रद्द करण्यामध्ये शिवसेनेला यश मिळालं हे मला या पत्रकार परिषदेमधून सांगितलं पाहिजे। आणि म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नुसती विकासाची कामं आम्ही केली नाहीत तर अशा भावनिक गोष्टीमध्ये देखील शिवसैनिक सहभागी होतात आणि त्या भावनिक गोष्टीला न्याय मिळवून देतात हे आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोचावं म्हणूनच या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं होतं। आणि आज ही शिवसेनेची भूमिका
ही आमची हीच आहे की जो आमच्या देशामध्ये राहतो, जो महाराष्ट्रामध्ये राहतो, त्याचं महाराष्ट्रावर प्रेम असलं पाहिजे, देशावर प्रेम असलं पाहिजे. आणि ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम नाही, ज्यांचं देशावर प्रेम नाही, त्यांनी देश सोडून जायला काही हरकत नाही. त्याच्यामुळं आजची शिवसेनेने घेतलेली भूमिका हा ट्रेलर आहे. एवढी सूचना मला अजून जर महाराष्ट्रामध्ये काम करत असलेल्या तुर्की कंपन्यांना दाखवायचा होता, तो आम्ही दाखवला आहे. आणि याचा बोध घेऊन त्यांनी तात्काळ स्वतः ॲग्रीमेंट रद्द करून त्यांच्या देशामध्ये परत जावं, ही शिवसेनेची भूमिका आहे. ज्या पद्धतीने मोठ्या कंपन्यांविषयी बोलतात, तुर्कीवर मोठ्या प्रमाणात फळं भारतात देतात, महाराष्ट्रात देतात. पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी सफरचंद तुर्कीची रस्त्यावर फेकली. इतर जिल्ह्यांमध्ये असं दिसत नाही. शिवसैनिक वॉच ठेवणार आहेत का? अगदी कापड मार्केटसाठी मोठी मार्केट आहे, तिथे तुर्कीवरनं प्रॉडक्ट्स येत आहेत का? मला असं वाटतं की हा वॉच ठेवण्यापेक्षा राष्ट्रप्रेमाचा प्रश्न आहे, उद्योगधंद्यापेक्षा राष्ट्रप्रेमाचा प्रश्न आहे. काल देखील मला पुण्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला की या वॉर सदृश्य परिस्थितीमुळे उद्योजकांवर काही परिणाम झाला आहे का. तर मी असं स्पष्ट सांगितलं की या युद्धामध्ये एक सिद्ध झालं की मेक इन इंडियाची शस्त्र वापरली गेली. त्याच्यामुळे भारत शस्त्रास्त्रामध्ये देखील पहिल्या 2-3 क्रमांकामध्ये आहे, हे देखील युद्धजन्य परिस्थितीमुळे सिद्ध झालं. त्याच्यामुळे उद्योजकांना इथे येताना कुठेही अडचण नाही, उद्योजकांनी तशी काही अडचण सांगितलेली नाही. आणि जो पाकिस्तान स्वतःच्या देशामध्ये सुई तयार करू शकत नाही, त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवायची काही गरज नाही. आणि पाकिस्ताननं काहीतरी कुटघोरी केली म्हणून उद्योजकांवर परिणाम होईल भारतातल्या, असं अजिबात नाही. मोठमोठे प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये येत आहेत, देशामध्ये येत आहेत आणि देशवासीय त्याचं स्वागत करत आहेत. काही सुपरस्टार देखील आहेत ज्यांनी तुर्कीमधल्या काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे अशी माहिती समजली आहे. तर त्या सुपरस्टार लोकांना शिवसेनेकडून काही सूचना वगैरे इशारा देण्यात येणार आहे का? नाही, सूचना मी मगाशी काय सांगितलं की हा राष्ट्रप्रेमाचा आणि देशभक्तीचा विषय आहे. जी कोण महान सेलिब्रिटी असेल, त्यांनी तुर्कीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल, ती त्यांनी परत घ्यावी आणि महाराष्ट्रामधल्या, भारतामधल्या छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करावी. आणि दान धर्म करायचा असेल तो इथं करावा, तुर्कीमध्ये जाऊन करायची काय गरज आहे. आणि अशी सेलिब्रिटींची जर नावं समोर आली तर नक्की त्यांना पहिला आमचे शिवसैनिक निवेदन देतील आणि नंतर जी वेळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुर्की कंपनी जी काम करत होती, जे पहिलं ऐकलं नाही, त्यांना ऐकावं लागलं, तशी परिस्थिती शिवसैनिक निर्माण करतील. नरकातील स्वर्ग पुस्तक प्रकाशित होते. अनेक खुलासे त्यांनी त्याच्यामध्ये केलेले, विशेषतः शेतकऱ्यांनी बाहेर पडून बंड करणं आणि त्यानंतर आमदार कसे त्यांच्या पक्षात गेले यावरती काही गंभीर खुलासे केले. रवींद्र वायकर जाऊन रडले त्यांच्याकडे, असं त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे. किती तथ्य रावत्यांच्या नरकातील स्वर्ग? त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं असं देखील म्हटलं आहे की रवींद्र वायकर त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला, तसं त्यांच्यावरचे सर्व ईडीचे गुन्हे हे सगळ्या गोष्टी रद्द केल्या गेल्या. कुठे केस होते स्पष्ट होते, हा दावा त्यांनी केला पुस्तकात. नाही, मला असं वाटतं ते पुस्तक वस्तुस्थितीवर आधारित आहे की काल्पनिक आहे, हे आधी पहिलं वाचावं लागेल. त्याच्यामुळे ते मी वाचलेलं नाही. ते वाचल्यानंतर लक्षात येईल की ते काल्पनिक पुस्तक आहे. म्हणजे जशी स्क्रिप्ट लिहितात एखाद्या चित्रपटासाठी, नाटकासाठी, तसं लिहिलेलं आहे की वस्तुस्थितीवर आधारित आहे. आपल्याला हे देखील माहीत असं लिहितात, वस्तुस्थितीवर आधारित पिक्चर, सत्य घटनेवर आधारित पिक्चर. तो सत्य घटनेवर आधारित आहे की काल्पनिक पात्र त्याच्यामध्ये आहे, ते बघायला लागतील ना. अजून मी वाचलेलं नाही. नाही, वाचायला काय हरकत आहे. ते वाचून मी स्वर्गातील नरक लिहीन. जर आता पुस्तक लिहिल्यामुळंच ब्रेकिंग होणार असतील तर ते मी वाचेन, त्याचा आशय समजून घेईन, त्याचा मायना समजून घेईन, ते लिहिण्याची पद्धत समजून घेईन. आणि इकडे नरकातला स्वर्ग उबाठाचं, इकडे स्वर्गातला नरक, असं काहीतरी करू. मराठी झालं का? हां. नहीं, ऐसा नहीं बोला मैं. तुर्की की कंपनी जो भारत देश में 7 एयरपोर्ट पे ग्राउंडिंग का काम कर रही थी, उसमें से एक एयरपोर्ट छत्रपति शिवाजी महाराज अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट मुंबई का था. उसके बारे में हमारे एमएलए मुर्जी भाई पटेल और हमारे विभाग प्रमुख कुणाल जी सरमड़कर, इन्होंने आंदोलन किया था और उनसे विनती की थी पहले कि आप यहाँ से निकल जाओ, क्योंकि आपने पाकिस्तान को सपोर्ट किया है, आप अपने देश में चले जाओ. उन्होंने जब सुना नहीं तब उन्होंने आंदोलन और बढ़ाया
और उनका एग्रीमेंट अभी रद्द हो गया है, कैंसिल कर दिया है विमान प्राधिकरण ने। और सिर्फ बम्बई का नहीं हुआ है, तो देश के 7 जगहों में जो ग्राउंडिंग का काम तुर्की कंपनी ये कर रही थी सेलिबी करके, उसका हर एक एग्रीमेंट अभी रद्द हुआ है। नहीं, आपने कहा कि अन्य और भी दूसरी जगह पर। मैंने ऐसा कहा कि अगर तुर्की की कोई कंपनी महाराष्ट्र में काम कर रही है तो उनको हमने सूचना ऐसी की है, इशारा ऐसा दिया है कि आप खुद का एग्रीमेंट रद्द करके तुर्की में चले जाओ या पाकिस्तान में चले जाओ, उसमें गलत क्या है? तर काही परकीय गुंतवणूक आली का महाराष्ट्रामध्ये? सेलिब्रिटीज की भी इन्वेस्टमेंट है इन कंट्रीज में जो आपके दुश्मन के साथ लोग देख। नहीं, अगर सेलिब्रिटी की कोई इन्वेस्टमेंट तुर्की में है तो उसमें भी राष्ट्र प्रेम रहना चाहिए, वो उन्होंने रद्द करनी चाहिए, महाराष्ट्र में लानी चाहिए, देश में लानी चाहिए। सर जो जानकारी सर 7,000 करोड़ का एक्सपोर्ट जो है भारत करता है वहाँ पे, और 20,000 करोड़ का जो इम्पोर्ट है और तुर्की हमसे करता है, तो सर इसमें कुछ भारत के लिए कोई दिक्कत? नहीं, मेरे ख्याल से तो दिक्कत कोई भी नहीं आएगी, क्योंकि हर एक ने ये विचार करना चाहिए जो भारत से वहाँ व्यापार कर रहा है कि उन्होंने जो कुछ किया है वो देश के विरोध में जाके किया है, इसलिए उसका परिणाम उनको भुगतना चाहिए। सर, ऑपरेशन सिंदूर की जो शौर्य गाथा है वो वैश्विक स्तर पर नेताओं तक पहुंचे, इसके लिए केंद्र सरकार एक योजना बना रही है और ये कह रही है कि मल्टी पार्टी डेलीगेशन जो सिस्टम है वो जाएंगी वैश्विक स्तर पर और ऑपरेशन सिंदूर की कामयाबी क्या है वो लोगों तक पहुंचाएगी। ये जो योजना सरकार बना रही है, केंद्र सरकार इसका स्वागत करता है। इसका स्वागत है, लेकिन इसके ऊपर हमने बयानबाजी करना उचित नहीं है, क्योंकि वो सेंट्रल गवर्नमेंट का मामला है, सेंट्रल गवर्नमेंट ने वो डिसीजन लिया है। संजय राउत की किताब कल आ रही है, तो हो रही है, खुलासे उसमें कई सारे बड़े सारे। नहीं, वो ग्राउंड रियलिटी पे आधारित है या काल्पनिक है, वो पहला पढ़ना चाहिए। और वो पढ़ के मेरा भी प्रयास ऐसा रहेगा, उनके पुस्तक का नाम है नरकातील स्वर्ग, वो पढ़ने के बाद अगर हमको स्वर्ग में नरक ऐसा कुछ अगर लिखना पड़े तो हम भी लिखेंगे, लेकिन वो काल्पनिक है या ग्राउंड रियलिटी पे आधारित है, वो पहला देखना पड़ेगा, वो पढ़ना पड़ेगा, उसमें क्या क्या काल्पनिक डाला है, कुछ क्या ग्राउंड रियलिटी है, उसका पूरा एनालिसिस करना पड़ेगा और बाद में बोलेंगे। सर, बीजेपी की तरह आप सेना भी जो है तिरंगा यात्रा निकालेंगे 18 तारीख से। एक तरफ आप सेना के शौर्य को जो है सेलिब्रेट कर रहे हैं, दूसरी तरफ जो विपक्षी पार्टियां हैं जो इस ऑपरेशन को लेकर सवाल खड़े कर रहे हैं, चाहे वो टीएमसी हो गया, आम आदमी पार्टी हो गया, इन सभी को क्या कहना चाहेंगे जो ऑपरेशन को लेकर सवाल खड़े कर रहे हैं? नहीं, ऑपरेशन को लेके सवाल खड़े करना ये देशद्रोह है, क्योंकि सैनिकों के ऊपर शंका व्यक्त करने जैसा है। जो कुछ है, अभी आपने ही बोला कि केंद्र सरकार वो प्रेजेंट करने वाली है, कैसा कैसा है, तो बात खत्म, उसमें से ही जवाब मिलेगा। कई सारे नेताओं के विवाद भी बयान आए, इवन बीजेपी की भी, एमपी के मिनिस्टर विजय शाह हो या उन्होंने बाद में, मेरे ख्याल से उन्होंने बाद या में, फिर रामगोपाल यादव हो, बीजेपी के जो लीडर ने कुछ बोला था उसके बाद में उनका कुछ दिलगिरी का स्टेटमेंट भी आ गया है, और बाकी लोग जो कोई बोल रहे हैं वो मैंने सुना नहीं है, लेकिन जो ऑपरेशन हुआ है वो सक्सेसफुल हुआ है और देशवासियों को ये मालूम है कि जो ऑपरेशन था वो सक्सेसफुल था। वानखेडे स्टेडियमवरती पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकत्र येत आहेत। शरद पवार स्टँडचं उद्घाटन आहे, शरद पवार महायुतीसोबत स्टँड व्हायला सुरुवात झाली, पवार महायुतीसोबत स्टँड व्हायला सुरुवात झाली, कारण आठवड्यात दुसऱ्यांदा एकाच मंचावरती फडणवीस आणि पवार आहेत। पवार साहेब आणि फडणवीस साहेब हे आज एका स्टँडच्या उद्घाटनासाठी एकत्र आहेत। मला असं वाटतं की दोन्ही नेते हे खिलाडू वृत्तीचे आहेत, त्याच्यामुळे खेळामध्ये ते राजकारण करत नाहीत, हा मेसेज त्यांनी आजच्या भेटीमधनं दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये राजकीय बघण्यापेक्षा आपण देखील सगळ्यांनी खिलाडू वृत्तीने बघितलं पाहिजे, आणि जे खिलाडू वृत्ती घेऊन राजकारणामध्ये काम करत नाहीत त्यांनी हा आदर्श घेतला पाहिजे, खिलाडू वृत्ती स्वतः स्वीकारण्याचा। हाच मला असं वाटतं या दोघांच्या कार्यक्रमातनं। दोन्ही खेळाडू एकाच टीममध्ये खेळावेत असं वाटतंय का? नाही, दोन्ही खेळाडू एका टीममध्ये खेळूच शकणार नाहीत, कारण तशी क्रिकेटमध्ये सिस्टीम नाही, IPL सारखे खेळू शकतात। सर, ठाकरे बंधूंवरती जी चर्चा सुरू आहे, एकीकडे तुम्ही भेट घेताय, भेट घेताय, दुसरीकडे राऊत म्हणतायत का ठाकरे बंधूंचं व्यवस्थित सुरू आहे, चांगलं घडते, चांगलं आम्ही
एकोपा करतोय कसं बघताय सर्व जवळीकीनं? मी जे सांगितलं ना ते सांगतात तेच खरं. आपण आता वाट बघू. राज ठाकरे मुखे कधी स्वीकारणार आहे? राज ठाकरे मुखे कधी स्वीकारणार आहे? सर, बीड डिस्ट्रिक्ट सांगतो ना त्याचं पण उत्तर. सर, बीड डिस्ट्रिक्ट में आपने लास्ट मंथ इंडस्ट्रीज लाने का ऐलान किया है. अब वहाँ पर लोकल व्यापारी कह रहे हैं कि पहले इंडस्ट्रीज लाने के पहले आप जो दहशत का माहौल है वहाँ पर, खंडनी का माहौल है, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन है, उसका क्या कर रहे हो? वहाँ के गार्डियन मिनिस्टर खुद महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार है, इसलिए वहाँ अगर कोई दादागिरी कर रहा हो तो उसकी दादागिरी हमारे दादा पूरी तरह से दूर करने के लिए सक्षम है. सर कल शिवसेना ने सर, मराठी मीटिंग बुलाई है, शिवसेना ने मीटिंग बुलाई है, जी, शिवसेना ने मीटिंग बुलाई है जिस तरह से स्थानीय निगम की चुनाव होंगी उसको लेकर. आप भी राज ठाकरे इनसे मिले थे, क्या आने वाले दिनों में और मुलाकातें होंगी शिंदे साहब से? नहीं, मैंने जो मुलाकात की थी वो किस लिए की थी मैंने खुद बोला है परसों. उसके लिए अगर मुलाकात करना पड़ेगा तो बार बार करेंगे. मुलाकातें हो रही ना. नहीं, चाय के लिए मुलाकात करना पड़ेगा तो बार बार करेंगे, ऐसा मैं बोल रहा हूँ ना. सर स्टेटस क्या फिर आगे और क्या कुछ चांसेस है? सर, संजय राउत ने अपने नाम में लिखा है कि नरेंद्र मोदी जी जब मुख्यमंत्री थे तो उनके दंगे का आरोप लगा था और उसमें वो गिरफ्तार होने वाले थे. अमित शाह पे हत्या का आरोप लगा था और वो जड़ी मार दिए गए थे, जिसे लेकर शरद पवार जी को फोन किया गया था और उन्होंने एक IPS अधिकारी के जरिए जो है इन लोगों को बचाया था. उन्होंने किताब में ऐसा लिखा. नहीं, इसके बारे में मेरे ख्याल से भाजपा के जो प्रवक्ता है उन्होंने बयान दिया है. अभी उसके ऊपर मैंने कुछ और बयान देना चाहिए, ऐसी बात नहीं है. चिदम्बरम ये कहते हैं कि उन्हें ऐसा लगता नहीं कि इंडिया गठबंधन का भविष्य उज्ज्वल है. चिदम्बरम उधर की है ना, तो हम क्या बोले, उन्होंने अच्छी बात कही है. सर, हां. बीड संदर्भात की उद्योग आलेले आहेत, मात्र तिकडची दहशत जी आहे ती कशा पद्धतीने कमी होणार? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्याच्यामुळे तिथे दादागिरी करणाऱ्यांची दादागिरी दादा चालू देणार नाही, त्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सर, जसं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवलं असल्याचं संजय राऊतांनी पुस्तकात उल्लेख केलेला आहे, त्या संदर्भात काय? आता तो शब्दप्रयोग काय मला माहीत नाही, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं आणि अमित शहा साहेबांच्या मागं वंदनीय बाळासाहेब हे ठामपणानं उभे होते. हे काय पुस्तकामधनं सांगण्याची आवश्यकता आहे असं माहीत नाही. सगळ्या देशवासियांना माहिती आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील माहिती आहे. त्याच्यामध्ये नवीन काय? सर, तुम्ही म्हणालात की एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांचं तुम्ही जॉब्स वाचवले, तर इन व्हॉट वे तुम्ही वाचवले त्यांची जॉब्स? काही नवीन ते नाही, ते एका कंपनीमध्ये काम करत होते. ती तुर्की देशाची कंपनी होती. काय तिचं नाव? सिबे. आणि त्याच्यामध्ये जे काम करत होते त्यांनी आता तिथल्या एका कंपनीमध्ये, स्थानिक कंपनीमध्ये त्यांना कामाला घेतलेले आहेत आणि पुढच्या 2 महिन्यानंतर ते रेग्युलर टेंडर काढणार असं त्यांनी सांगितलं आणि त्या लोकांना तिथे परत सामावून घेणार. तसं त्यांनी पत्र पण दिलेलं आहे. 4,500 लोक आहेत ना, 4,000 लोक आहेत. माझा 5,000 आकडा चुकला, 4,000 लोक आहेत. सर हिंदी में बाला साहब का समर्थन का मोदी को और अमित शाह को. नहीं, उसमें मुझको जितने तक जानकारी है कि बाला साहब ने हर वक्त माननीय नरेंद्र मोदी साहब को और अमित शाह साहब को सपोर्ट किया है. ये पुस्तक में लिखने की कुछ ज़रूरत नहीं है, वो सबको मालूम है. तो पुस्तक पढ़ के ही, बुक पढ़ के ही लोगों को पता चलेगा ऐसा नहीं है. वो पहले से ही सब जानते हैं कि पूरे दिल जान से माननीय बाला साहब नरेंद्र मोदी साहब के साथ थे और अमित भाई के साथ थे. तो उसमें नया क्या है? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.